प्रत्येक लेखकाने सावंतवाडीचे वर्णन करताना पहाटे पडलेले एक गोड स्वप्न असाच त्याचा उल्लेख केला आहे. कारण मुळात सावंतवाडी आहेच तशी. दिवसाची सुरुवात व्हावी ती श्रीदेव पाटेकर आणि श्रीदेव उपरकर यांच्या दर्शनाने. एखाद्या महाराणीच्या गळ्यातील हिरा जसा शोभावा तसा शोभून दिसणारा मोती तलाव. मान उंच करून जगण्याला जसा अभिमान वाटावा असा आमचा नरेंद्र डोंगर. कोंदणात जसा हिरा बसवावा तसे आमचे 300 वर्षापूर्वीपासून परंपरा लाभलेले विठ्ठल मंदिर. साता समुद्रापार प्रसिद्ध असलेली सावंतवाडीची लाकडी खेळणी तुम्ही सावंतवाडीकर असल्याचा अभिमान वाटून देते. संध्याकाळच्या निसर्गरम्य मोती तलावाच्या काठ सोबत आनंद भुवनची गरम गरम भजी आणि चंदू भवनचा बटाटा वडा. आणि रात्री जेवल्यानंतर पुन्हा मोती तलावापाशी शतपावली आणि सोबत बाळकृष्णाचे